पावसाने मोठा कहरच केलेला आहे। रात्रंदिवस मुसळधार पाऊस पडतोय। त्याचबरोबर संध्याकाळ झालेली आहे, 7 वाजले। दिवाबत्तीचा टाईम, स्वामींना धूपदीप अगरबत्ती लावली, पूजा करून घेतली। त्यानंतर मुलांची फरमाईश आहे, आज छोले भटुरे बनव। सकाळी मी छोले भिजायला घातले होते 7 ते 8 तासांसाठी। त्यानंतर कुकरला 2 ते 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर टोमॅटोची प्युरी करून घेतली। त्याच भांड्यामध्ये 3 ते 4 मोठे कांदे हे उभे कट करून घेतले आणि त्याची पेस्ट आपल्याला त्याच भांड्यामध्ये करून घ्यायची आहे। तर पेस्ट करून घेतल्यानंतर कढई तापायला ठेवली। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं। आता बघा, कधीतरी चटपटीत खायचं म्हटलं तर तेलाची कंजूसी करायची नाही, कधीतरी चालतंच हो। आता इथे 2 ते 3 तमालपत्र घातले, जिरी मोहरी हाफ टीस्पून टाकलेलं आहे। तर तेलामध्ये छान तडका बसल्यानंतर जे टोमॅटोची प्युरी केलेली होती आणि कांद्याची पेस्ट ती पण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची त्याचा कच्चेपणा पूर्ण नाहीसा झाला पाहिजे, तरच भाजी छान हॉटेलसारखी चवीला लागते। आता साईडला पसारा पडलेला लगेच मी आवरून घेते, म्हणजे जास्तीचा पसारा होत नाही आणि चिडचिड पण होत नाही आणि कामं पण सुचतात बघा। तर आता टोमॅटोची प्युरी आणि कांद्याची पेस्ट चांगली परतून घेतली। आलं लसणाची पेस्ट टाकली आणि भरपूर सारे मसाले टाकायचे। गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट, हळद पावडर हे क्वांटिटीनुसार तुमच्या भाजीप्रमाणे टाकायचं आहे। आता हे सगळे मसाले टाकून घेतले। त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची, बाकी कोथिंबीर वरतून टाकायची गार्निशिंग म्हणून। हे सगळं तेलात तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं। छोले छान भिजलेले आहेत आणि छान शिजलेले पण आहेत बघा। तर आता हे छोले त्याच्यामध्ये ॲड केले आणि थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। एवढं छान ग्रेव्ही तयार होते ना की आता लगेच साईडला मी भटुरे तयार करून घेते। तर तेल तापायला ठेवलं। भटुरे असे छान पातळसर ओव्हल किंवा गोल शेपमध्ये करायचे आणि लगेच असे हाय फ्लेमवर तळायचे। एवढे छान फुगतात ना, टम फुगतात। तर नक्की ट्राय करून बघा आणि कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। चला तर मग आता लवकर गरमागरम छोले भटुरे सर्व करूया। तर फॅमिलीसोबत असा एन्जॉय करा आणि मस्त पावसाचा आनंद घ्या आणि असं चटपटीत बनवून खा बरं। आता हे असे टम्म फुगलेले भटुरे बघून एवढी भूक लागली आहे ना, तर आता पटकन जेवायला घेतोय आणि सगळे आता आम्ही जेवायला एकसाथ हॉलमध्येच बसतो। म्हणजे काय होतं की मस्त मांडी घालून जेवता येतं आणि एक फॅमिलीसोबत मस्त असा आनंद घेता येतो। तर आता एवढी छान छोलेची भाजी झालेली आहे, अगदी हॉटेलपेक्षाही भारी झाली आहे बघा। तर बघूनच तोंडाला पाणी सुटले। तर नक्की ट्राय करून बघा, त्याच्यासोबत मस्त कांदा आणि लिंबू। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।